त्यांना विनम्र असं अभिवादन करतो. पुण्याच्या श्रीमान मार्गामध्ये महालभाव आहे आणि देशपांडे विचारलं आणि गोरे आले का गोरे आणि गोरे आले का गोरे आले का असा विचारता विचारता येणाऱ्या गोऱ्यांचं गोरे नाव गेलं आणि फक्त पेशवे फुले आले का असं विचारायला लागले. त्याच फुलेंचं नाव घेणारे गोविंदराव फुले पेशव्यांना फुले देखील झाले आणि त्याच गोविंदराव फुलेंच्या कुळामध्ये जोगीराव फुले नावाचा एक माणूस आला. त्या माणसाचं आडनाव जरी फुले असलं तरी त्यांच्या संबंध आयुष्यभर माणसांनी त्यांच्या आयुष्यात काटे पसरवण्याचं काम केलं. पण त्यांच्या आयुष्यात काटे पसरवून सुद्धा नावाप्रमाणे ज्यांनी जनमानसांच्या समोर फुला ठेवण्याचं काम केलं असे महात्मा जोगीराव फुले यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो. खरं म्हणजे एका आईनं आपल्या मुलाला शोळीमध्ये टाकलं, शोळीमध्ये टाकून त्या आईनं आपल्या मुलाला आकाशातला चंद्र दाखवला नाही तर तो आकाशातला चंद्र दाखवताना त्या आईनं सांगितलं, बाळा तुझ्या रयतेतल्या प्रत्येक माणसाला ही स्वराज्यातली भाकर त्याला मिळाली पाहिजे. त्या चंद्राच्या कोळीतली भाकर प्रत्येकाला मिळाली पाहिजे आणि त्या चंद्रावरती तो डाग आहे ना त्या डागे इतकी भाजी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. म्हणून तुला एकदेशीयांचं या जनमानसांचं बहुजनांचं स्वराज्य करायचं. त्या स्वराज्याचं स्वप्न दाखवणाऱ्या राजमाता राजमाता जिजाऊ वंश आहे. आता विश्वास नके देवे भाग्य दोषावे दोषवणी मदतावे फसायदानही ही विश्वशांतीच्या फसायदानातून तेजस्वी दान मागणाऱ्या ज्ञानोबांना सुद्धा ज्यांनी योगी पावन मनाचा तो साधे अपराध जनाचा असं सांगून ज्ञानोबांना सुद्धा ज्यांनी योगाचा खरा अर्थ सांगितला अशा मुक्ताई असते. नामदेवांच्या घरी घरकाम करून सुद्धा ज्यांनी त्या विठ्ठलाला खऱ्या अर्थानं विठ्ठल भक्तीमध्ये भेद केलं त्या जनाई असतील. श्रीकृष्णाच्या कृष्ण भक्तीमध्ये भेद होऊन जाणाऱ्या त्या मीराबाई असतील. एवढंच कशाला एका हातामध्ये शिवलिंग समाजसेवेचं शिवलिंग घेतलं आणि दुसऱ्या हातामध्ये त्या शत्रूला कर्तनकाळ करण्यासाठीची तलवार हाती घेतली अशा अहिल्याबाई होळकर असतील. आणि पेशव्यांना सुद्धा पुणे सोडायला ज्यांनी कारणीभूत केलं अशा उमाबाई दाभाडे असतील. आणि हेच कशाला नवऱ्यानं हाती दिलेल्या शिक्षणाची ज्योत ज्यांनी आयुष्यभर आपल्या हाती घेतली आणि आज ज्यांची जयंती आहे अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना मी दीपक देशमुख आपल्या कार्यांच्या गजरात मानाचा मुद्रा करतो. खरं म्हणजे इतिहासाची पानं फाटून जातात. लिहिलेला इतिहास मिटून जातो पण इतिहास मिटून जाताना इतिहासाची पानं फाटून जाताना आजही ती माणसं आमच्या जनमानसांच्या मनामध्ये कशी शिल्लक राहतात यावर आपल्याला एक लक्षात येतं की माणसं काही चरित्र व्यक्तित्व नव्हती तर ती माणसं विचार होती आणि तो विचार खऱ्या अर्थानं 46 वर्षापूर्वी जगदंबा एज्युकेशन सोसायटीचा सर्व सन्मान त्या संचालकांच्या मनामध्ये आला आणि त्यांच्यातनं जगदंबा एज्युकेशन सोसायटी उभी राहिली. खरं म्हणजे त्या सर्व महामनी संचालकांचं सुद्धा मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्या सगळ्यांचं सुद्धा आभार आणि अभिनंदन करतो. कारण गमतीची गोष्ट ही आहे ज्यांच्या जयंतीनिमित्त ह्या शाळेची मुहूर्त रवली गेली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्या संस्थेनं हे रोपटे लावलं त्या जगदंबा जणू काही सावित्रीबाईंनी जगदंबेचं रूप घेऊन त्या काळातल्या बहुजन आणि दलित समाजातल्या आणि जाती प्रथेमध्ये जणू काही व्यवस्थेमध्ये पिडलेल्या समाजाला उभं करण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं. म्हणूनच मला वाटतं जगदंबा प्रसारक शिक्षण मंडळानं ही जी माध्यमिक विद्यालय सुरू केलंय आणि त्याच्या आजच्या ह्या 46व्या वर्धापन दिनाच्या सुरुवातीला मी आपल्या सर्वांना सर्व व्यवस्थापनांना आणि सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना मी सर्वात सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा सुद्धा देतो. खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे सुरुवातीचे अध्यक्ष अजून राज्यसभा पंचरी असं म्हणाले की 50व्या वर्धापन दिनाला मला बोलवा. मला असं म्हणायचंय याच्या शतक महोत्सवी वर्षाला सुद्धा मला आनंद वाटेल. या ठिकाणी येऊन वक्ता घेऊन बोलण्याचा मला निश्चित आनंद वाटेल. विद्यार्थी मित्रांनो या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती आणि मान्यवर बसले सोनवणे सर असतील आदरणीय अध्यक्ष मंडळ असतील इतर सर्व मान्यवर आहे आणि या सर्वांच्या समोर मी बसलोय. एकेकाळी तुमच्यासारखा समोर बसणारा एका गुराख्याचं पोरग जेव्हा व्याख्याता म्हणून समोर येताना
मला वाटतं माझ्यावर कुणाचे उपकार असतील तर मला वाटतं ज्यांना आपण नमन केलं त्या सर्व महामानवांचे माझ्यावर उपकार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा का जयंती साजरी करायची माहिती आहे काय? सावित्री झाल्या नसत्या तर आजच्या या शाळेच्या मुख्याध्यापिका मला वाटतं शिंदे मॅडम झाल्या नसत्या. म्हणून मॅडम तुमच्यासाठी आणि माझ्या डाव्या हाताला जेवढ्या मुली बसल्या जेवढ्या सर्व शिक्षिका बसल्या माझ्या समोर अगदी सुंदर वेशभूषा आणि वेशभूषा करून सर्व विद्यार्थी बसले आहेत. मी रांगोळी बघायला गेलो, चित्र बघितली, तुमचे सगळ्यांची हस्तकलेचे सगळ्या गोष्टी बघितल्या. मला खेदाने ही गोष्ट म्हणावी लागते, आजच्या व्यवस्थेला मुलगी समजली नाही पण आजच्या व्यवस्थेतल्या मुलीला मात्र कला समजली आणि त्या कलेची आपण उत्स्फूर्तपणे आम्हाला नमुने दिले. आपण सुंदर अशा रांगोळ्या काढल्या, आपण सुंदर पद्धतीने चित्र काढले, आपण सुंदर पद्धतीनं हस्तकलाचे सगळे प्रयोग आपण केले. पोरांना मला आनंदाने ही गोष्ट सांगावी वाटते, अशा स्पर्धेमध्ये 10वीच्या मुला मुलींचा सुद्धा सत्कार झाला. अशा प्रथम येणाऱ्यांमध्ये मी कधीच नव्हतो, तुमच्यासारखाच मागे बसायचो, पण बक्षीस मात्र माझ्या मांडीवर कधीच मावले नाही. पहिला जरी शाळेत आलो नाही तरी मात्र जीवनाच्या शर्यतीमध्ये पहिला येण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून ज्यांना बक्षीस मिळाली नाही त्यांनी हरवून जायचं नाही. जिंदगी चलती गाडी का नाम है. येणाऱ्या संकटांना आपण सातत्यानं भिडत राहण्याचं येणाऱ्या संकटांना भिडत राहिलं पाहिजे आणि त्या भिडण्याचं धाडस मला वाटतं आपल्याला आज ज्यांची जयंती आहे अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या चरित्रातनं आणि चारित्रातनं आपल्याला समजतं. खरं म्हणजे सावित्रीबाई फुलेंची जयंती आज आहे आणि आज 194व्या जयंतीच्या समोर माझ्या समोर त्या लोहारी देवीने एकदम सुंदर सावित्रीबाईंचा ठसा आपल्या समोर उमटवला. मला वाटतं तिनं सुद्धा कायम सावित्रीची वेशभूषा आणि सावित्रीची कार्यकर्तृत्व सांगून फक्त त्या पद्धतीनं भोगतासारखं बोलून चालणार नाही. आम्हा सर्व लेकींच्या समोर हे आव्हान असेल की आम्ही सुद्धा त्या सावित्रीबाईंसारखं बनलं पाहिजे. सावित्रीबाई ही काही दिसण्याची गोष्ट नाही, सावित्रीबाईंचा विचार आमच्या हृदयामध्ये पेरून आम्ही सावित्रीबाईंसारखं काम केलं पाहिजे. आणि ते काम मला वाटतं खऱ्या अर्थानं जगदंबा शिक्षण मंडळानं या 46 वर्षाच्या पूर्वी केलं आणि त्या वटवृक्षाच्या खाली आपण त्या छायेत आपण सर्वजण बसलोय आणि आजचा दिवस आपण सर्वजण अनुभवतो. मग सावित्रीबाईचा काळ कसा असेल, का त्यांची जयंती साजरी करायची आणि का त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं सावित्रीची क्रांतीज्योती कशी झाली असेल, काय त्यांचा काळ असेल. अरे पुण्यामध्ये त्या नदीच्या कडेला एक चिता पेटली, धगधगती चिता पेटली आणि धगधगत्या चितेमध्ये एक स्त्री त्या चितेतनं जशी पडते तशी जवळ वाहणाऱ्या नदीमध्ये जाते डुबते. जवळ वाहणाऱ्या त्या स्त्रीला पुन्हा फुटेला जाते, पुन्हा चितेवरती आणून टाकलं जातं. चितेवरती स्त्री पुन्हा पडते, पुन्हा नदीमध्ये डुबते, पुन्हा नदीच्या फुटेला जाते, पुन्हा चितेवरती आणून टाकलं जातं. पण आता चितेवरती पडलेली स्त्री पुन्हा उठू नये म्हणून तिच्या शरीरावरती जिवंत स्त्री त्या शरीरावरती मोठी मोठी ठेवली जातात आणि जिवंत असणारी स्त्री पुन्हा त्या चितेतनं बाहेर पडू नये ना म्हणून तिला बांबून ढकललं जातं. आणि ती जिवंत असणारी स्त्री बघता बघता चिते जिवंतपणे जळून जाते. अशी सती व्यवस्थेची प्रथा त्या समोरून चालणाऱ्या पुलावरच्या ज्योतिरावांना बघितली झाली नाही. घरी येऊन सावित्रीबाईच्या समोर वरून सांगितलं, सावित्री नुसत्या मुली शिकवून चालणार नाही ग, आम्हाला इथल्या व्यवस्थेतल्या स्त्रियांना सुद्धा वाचवावं लागेल. आणि म्हणून सावित्रीबाईंच्या समवेत महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये या सर्व स्त्रियांचं उत्थान करण्यासाठी एक क्रांतीची ज्योत हाती घेतली आणि त्या क्रांतीच्या ज्योतीत ही क्रांती ज्योती आज सावित्री म्हणून तुमच्या समवेत आणि तुमच्या समोर या प्रतिमेमध्ये विराजमान. खरं म्हणजे सावित्री कोणाला माहित आहे, त्या सावित्रीला म्हणजे सत्यवानाला वाचवण्यासाठी त्या बळाच्या प्रदक्षिणा मारल्या होत्या. आमच्या व्यवस्थेने टिकलेली सावित्री आजही सत्यवानाला सांगते, सातजणी हाच सत्यवान आमच्या नशिबात यावा. पण तो सत्यवान मात्र दुसरी सावित्री मिळावी म्हणून सिट्या मारत फिरतोय. मला वाटतं या व्यवस्थेला ती सावित्री कळली काय. मला वाटतं हे सुद्धा कार्यक्रमाच्या या सुरुवातीला आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी पोरी शिकाव्या म्हणून पोरींसाठी उत्थानाचं काम करून पुण्यात महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये 1848ला
1 जानेवारी आता ते 1 जानेवारी 2 दिवसापूर्वीच तो दिवस होऊन गेला. पुण्यामध्ये धुळेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली. पण त्या मुलींसाठी सुरू केलेल्या शाळेत जेव्हा पोरी शिकतात, डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, IAS, IPS अधिकारी होतात, नवे या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुद्धा होतात. आणि पोलादी पुरुष म्हणून त्यांना सुद्धा, ज्यांना गुंडिया म्हटलं जायचं, पण ज्यांनी आपल्या कर्तृत्वात पोलादी निर्णय घेतले अशा महामहिम भारताच्या माजी पंतप्रधान आदरणीय इंदिराजी गांधी सारख्या ज्या महिला होतात, मला वाटतं क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याचा खऱ्या अर्थानं तो कळस म्हणावा लागला. पण जेव्हा आई बाप आपल्या मुलीला शिकवताना शिकवलेली पोरगी आता कर्तृत्ववान होते, कर्तृत्ववान झालेली पोरगी आता मी समाजामध्ये माझी मान उंचवेल, पण जेव्हा ती मान उंचवणारी पोरगी जेव्हा कृत्य करते आणि मनाविरुद्ध घडणारी गोष्टी, मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी करून ती पोरगी जेव्हा पळून जाते ना घरातनं, मला वाटतं सावित्रीनं पोरी शिकवल्या. त्या पोरी शिकवल्यानंतर त्यांना एवढं सुशिक्षित नव्हतं करायला पाहिजे असं सुद्धा व्यवस्थेला कधीतरी वाटतं. म्हणून आज 194व्या जयंतीला आम्हाला सावित्रीबाई समजलेल्या आहे. आम्हाला सावित्रीबाई समजवण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या समवेत या ठिकाणी व्यासपीठावरती आलोय. माझ्या मागे अनुभवानं परिपक्व असणाऱ्या माणसांच्या मध्ये मी बोलतोय, त्याची मला जाणीव आहे. आणि माझ्या समोर उद्या भारताचं भविष्य, या भविष्याला दिशा देणारा वैश्विक विचार आपल्या समोर ठेवणार आहे, याची सुद्धा मला जाणीव आहे. काय होता सावित्रीबाईंचा काळ, ज्या काळामध्ये स्त्री शिकलीच नाही पाहिजे. आम्हाला काय गंमत झाली माहिती, आम्हाला स्त्री शिकली नाही पाहिजे म्हणजे ती स्त्री दलिताची शिकली नाही पाहिजे असं सांगितलं गेलं. ती स्त्री बहुजनाची शिकली नाही पाहिजे असं सांगितलं गेलं. आणि सावित्रीबाईंचा ज्या काळात जन्म झाला ना, त्या काळात कुठल्याच जातीतली स्त्री शिकली नाही पाहिजे, हा तो काळ होता. सर्वात काळाच्या पडद्याच्या आड जातो आणि तिथे स्त्रियांची व्यथा सोडावं. पुण्यामध्ये घटना घडली होती, एका सोनारानं फक्त ब्राह्मणासारखा गंध लावला होता म्हणून त्या सोनाराला शिक्षा दिली होती. गरम केलेलं लोखंड जिथं गंध लावलाय ना, तिथं त्या लोखंडानं गरम करून त्या गंधाच्या जागेवरती त्याला डाग दिला गेला. ही ती व्यवस्था होती. अशा काळामध्ये सावित्रीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई सारखं, महात्मा ज्योतिराव फुलेंसारखं व्यक्तित्व उभं राहतं आणि आमच्यासाठी काम करतं. त्या काळामध्ये त्या सावित्रीबाईंनी जेव्हा, त्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी जेव्हा सावित्रीबाईंच्या हातामध्ये लेखणी घेतली, त्या लेखणी देत असताना महात्मा ज्योतिराव फुलेंनी समाजामध्ये बघत होते, शिक्षण घेत असताना त्यांच्या लक्षात आलं, ते जेव्हा ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये जायचं तेव्हा त्यांच्या लक्षात यायचं, घरामध्ये जायचं तेव्हा त्यांच्या लक्षात यायचं, त्यांच्या घरामध्ये समानता आहे. आमच्या घरातली आई फक्त चूल मूळ आणि त्या झोळीपर्यंत सीमित आहे. आमची आई तर घराच्या बाहेर निघत नाही, आमच्या आईच्या डोक्यावरचा पदर कधी पडत नाही. मग आमची आई अशी का, आणि त्या ख्रिश्चन मिशनरीच्या घरातली ती मॅडम अशी का, या दिल्लीतला महात्मा खऱ्या अर्थानं ज्योतिरावाच्या समोरचा प्रश्न ज्योतिरावाला करायला समजत नव्हता. इंग्रजी शाळेत शिकणारा ज्योतिराव बघता बघता लहानाचा मोठा होत गेला आणि 13व्या वर्षी 9 वर्षाच्या सावित्रीबाईंच्या बरोबर ज्योतिरावांचं लग्न झालं. लग्न सुद्धा समजून सांगणं गरजेचं आहे. आजच्या व्यवस्थेला ज्योतिराव आणि सावित्रीबाई कळालेला काय हे पण समजून घेण्याची गोष्ट आहे. ज्योतिराव आणि सावित्रींचं 18व्या शतकात लग्न झालं आणि त्या लग्नात 1 रुपयाही हुंडा दिला गेला नाही. स्वतः सावित्रीच्या ज्योतिरावांचे विचारत पायीक असणारी माणसं जेव्हा पोलीच्या कडनं हेच घेतात ना, मला वाटतं त्यांना ज्योतिराव कळला काय हे सुद्धा समजून घेणं गरजेची गोष्ट आहे. सावित्रीबाईंच्या कडनं सावित्रीबाईंचं माहेर सगळं पाटलांचं होतं आणि अशा नेवशे पाटलांच्या घरामध्ये सावित्री लाडाकोडात वाढलेली. पण लहानपणामध्ये एखादी गोष्ट आपल्यामध्ये असली ना, तर ती स्वप्न, ती जिद्द आपल्याला झोप येऊ देत नाही. म्हणून लहानपणची सावित्री देवळामध्ये चालणाऱ्या त्या पोरांचा वेगळा अभ्यास गपचूप जाऊन बघायची आणि गपचूप बघणाऱ्या सावित्री एक दिवस तिथल्या ग्रामदोषाला बघितलं, ही पोरगी येते मंदिरामध्ये आणि इथल्या चालणाऱ्या वेदपाठामध्ये येते गपचूप ऐकते. त्या दोषाला नेवशे पाटलांकडे, खंडोजी नेवशे पाटलांकडे तक्रार केली आणि मित्रांनो, सावित्रीला त्या दिवशी रात्रभर एका अंधाऱ्या खोलीमध्ये रात्रभर कोंडून ठेवलं गेलं. अपराध काय होता माहितीये? अपराध होता तिनं शिक्षण घेण्याचं ठरवलं होतं म्हणून. अशी सावित्रीनं शिक्षणासाठी अनेक प्रयत्न केले, पण ते शिक्षणाचे प्रयत्न पूर्ण झाले नाही आणि यथावकाश 9 वर्षांच्या सावित्रीबाईंचा विवाह 13 वर्षांच्या ज्योतिरावांशी झाला आणि 13 वर्षाचे ज्योतिराव सावित्रीबाईंना घरी घेऊन आले आणि घेऊन असताना त्या गोविंदराव फुलेंच्या घरामध्ये सावित्री लाडाकोडात वाहायला लागली.
त्यांची आत्या होती ज्योतिरावांची सगुणाबाई. सगुणाबाईंना सुद्धा शिक्षणाची आवड होती. ब्रिटिशांच्या घरामध्ये पोरं सांभाळण्याचं काम सगुणाबाई करायच्या आणि या सगुणाबाईंच्या हाताखाली आमच्या सावित्रीबाई लहानाच्या मोठ्या व्हायला लागल्या. ज्योतिराव समाजातली व्यवस्था बघत होती. समाजातली व्यवस्था सुधारायची असली तर ती पाळण्याची दोरी हाती धरणारी स्त्री खऱ्या अर्थानं जगाला उभारणारी देत असेल तर ती पाळण्याची हाती घेणारी स्त्री नुसती पाळण्याची दोरी हातात घेऊन चालणार नाही, तर तिच्या हातामध्ये शिक्षणासाठी लेखणी सुद्धा दिली पाहिजे. हा विचार ज्योतिरावांच्या मनामध्ये आला. हा आलेला विचार ज्योतिरावांनी सावित्रीबाईंच्या हातामध्ये लेखणी द्यायला सुरुवात केली. मला पूर्वीनो ही गोष्ट सुद्धा आपल्याला सांगावी लागेल की सावित्री अशी घडत नाही बरं. आमच्या आजच्या सावित्रीच्या हातामध्ये आमचा बाप लेखणी देतो, पण आमच्या सावित्रीला आज शिकायचं नसतं. आमच्या सावित्रीला रील स्टार व्हायचं असतं. आमची सावित्री नको नको नाच करतो रील स्टारचा समोर. आमच्या सावित्रीच्या हातामध्ये बाप शिक्षणाची लेखणी करून सुद्धा ती लेखणी सावित्रीला घ्यायची नसते. माझ्या सावित्रीच्या लेखीनो तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमच्या आई बाबाचं नाव तुम्ही कसे असणार ना यावरला होणार आहे. आज 10वीच्या पोरींचा सत्कार होत असताना ती काळी होती का, ती गोरी होती का, ती उंच होती का, ती खेळणी होती का म्हणून तिचा सत्कार नाही झाला. तिने किती छान मेकअप केला होता म्हणून सुद्धा तिचा सत्कार नाही झाला. तिच्या हातात तिच्या मान आणि बापानं जो लेखणी दिला ना ती लेखणी तिनं योग्य पद्धतीनं चालवली ना म्हणून तिचा सत्कार झाला. आज ज्या पोरीला आदर्श विद्यार्थ्याचा पुरस्कार मिळाला ना, तो आदर्श विद्यार्थ्याचा पुरस्कार त्याला असाच नाही मिळाला. त्याच्या मान बापानं शाळेत घालत असताना आदर्श जगण्याचे धडे त्याला त्याच्या जीवनात उतरवले. ते जीवनात उतरवलेले धडे मित्रांनो गंमत सांगू का, वाकडं वागणं खूप सोपं असतं. तुम्ही एखादं झाड लावा आणि त्या झाडाला तुम्ही फक्त पाणी घालत राहा, त्याला काटू नका, काहीच करू नका. ते झाड मात्र एकदम भरभरा वाढतं. पण ज्या झाडाला तुम्हाला वाढवायचं नाही त्याला कुंपण घाला, त्याच्या नको असलेल्या फांद्या छाटा ते शिक्षक करतात. त्या फांद्या छाटल्यानंतर ते झाड वाढायला वेळ घेतं, कारण त्याला एका दिशेनं ऊर्ध्व दिशेला सरळ वाढायचं राहतं. जीवनात सरळ वाढायला कष्ट लागतात, वाकडं तिकडं वाढायला काहीच कष्ट लागत नाही. हा विचार सुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या माईंच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या हृदयामध्ये आपण कोरला पाहिजे. म्हणून आदर्श विद्यार्थ्यामधला आदर्शपणा माझ्याही जीवनात येईल काय हे समजून घेणं खऱ्या अर्थानं आम्हाला गरजेचं पडेल. मग सावित्रीबाईंच्या हातामध्ये ज्योतिरावांनी लेखणी दिली आणि लेखणी देत असताना अशा सावित्रीबाईंच्या समोर मग त्यावेळेस पाठी पुस्तक होतं काय, सावित्रीबाई त्यांचा फुलांचा तो सगळा शेतीचा व्यवसाय सांभाळता शेतामधल्या मातीमध्ये अक्षर लिहायला लागले. त्यांच्या हातामध्ये पेन्सिल कुठे होती हो, तिथं घराण्यात पडलेली काळी सावित्रीबाई घ्यायच्या, त्या काळीनं त्या मातीवरती अक्षर कोरायला सुरुवात केली. अहो आमच्या सावित्रीने इतक्या मातीवर अक्षर कोरली आणि या मातीत गेलेल्या माणसांना अक्षरांनी वर काढण्याचं काम सावित्रीबाईंनी त्या लेखणीच्या जोरावर केलं. आणि सावित्रीबाई बघता बघता त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं आणि नगरला सावित्रीबाईंनी धीरजचं शिक्षण सुद्धा यथावकाश पूर्ण केलं. सावित्रीची ज्योतिबाची सावित्री आम्हाला का म्हणावं लागतं, ज्योतिरावांच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग आला, अनेक मान्यवरांना त्याबद्दल माहित असेल सुद्धा. ज्योतिराव आणि सावित्रीबाईंना कुठलंही अपत्य होत नव्हतं आणि अपत्य होत नाही म्हणून त्या गोविंदरावांनी सांगितलं की तुम्हाला अपत्य जर होत नसेल तर ज्योतिराव तुम्ही दुसरा लग्न करा. पण ज्योतिरावांनी ठणकावूनपणे सांगितलं दुसरं लग्न जर करायचं असेल तर माझं कशाला करता, सावित्रीचं दुसरं लग्न करून द्यावं. तुम्ही विचार करा, ज्या काळात स्त्री सलामत नाही, स्त्री सुरक्षित नाही, तिला कुठल्याही स्वातंत्र्याचे अधिकार नाही, अशा काळामध्ये असा क्रांतिकारक विचार एक पोरगा घरामध्ये बोलतोय. त्यावेळेस ज्योतिरावांसह जेव्हा ते बोलले गेले असतील तेव्हा समजलं असेल सावित्रीनेही दुसरं लग्न केलं नाही आणि ज्योतिरावांनी सुद्धा दुसरं लग्न केलं नाही. त्यांनी एक दत्तक यशवंत नावाचा दत्तक मुलगा घेतला. त्याचा आपण पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण त्याचा इतिहास समजून घेणार आहे. पण सावित्री आणि ज्योतिरावांचं पुढचं जीवन कार्य सुरू झालं आणि बघता बघता पुण्याच्या भिडेमाऱ्यामध्ये सावित्रीबाईंनी शिक्षणाला पोरींना शिक्षण द्यायला सुरुवात केली. आपल्याला असं वाटतं बाबा आता जशी शाळा भरली, आदरणीय पाहुणे स्टेजवर बसले, पोरी सगळ्या सुरक्षित बसले, आमच्या मॅडम सगळ्या एकदम सुस्थितीत घडून आलंय, काही जण 4 व्हीलर मधून आले असतील, काही जण 2 व्हीलर वरनं आले असतील, पोरी मस्त बापाने इथं सोडवले असतील, अशीच शाळा असेल. नाही हो, अशी शाळा नव्हती पोरांनो.
पोरीला शाळेत येऊ दिलं जात नव्हतं म्हणून बाप पोरीला गोंडपाटात घालायचं. गोंडपाटात घातलेली पोरगी शाळेच्या दरवाज्यावर यायची, गोंडपाटात काढून घरामध्ये त्या शाळेमध्ये निघायची. ही अवस्था तिथल्या शिक्षणाच्या पोरींची होती. तुम्ही म्हणाल कोण पोरी शिकत होत्या हो? सावित्रीबाईंनी फक्त इथल्या दलितांच्या बहुजनांच्या पोरीला शिकवलं का हो? सावित्रीबाईंनी पहिली शाळा सुरू केली 1 जानेवारी 1848ला भिडेवाड्यामध्ये. शिकणाऱ्या 6 पोरीपैकी 4 पोरी ब्राह्मणांच्या होत्या, 1 धनगराची होती आणि 1 मराठ्याची. उच्च कुलातल्या पोरींना सुद्धा शिकवण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं. मग सावित्रीबाईंच्या कार्य एवढा सोपा असेल का हो? सावित्रीबाई आमच्या मॅडम जशा मस्त नटून पटून शाळेमध्ये येतात तशा सावित्रीबाई येत असतील का हो? तर नाही ना. सावित्रीबाई घरात निघायच्या, सावित्रीबाई घरातून निघाल्यानंतर घराच्या बाहेर कशा यायच्या तशा इथे टपून नसणाऱ्या व्यवस्थेतले काही नटवस्त माणसं सावित्रीबाईंच्या अंगावरती चिखल फेकायचे, कोणी नटवस्त माणसं शेण फेकायचे आणि हेच कशाला टवाळखोर पोरं सावित्रीबाईंना दगड मारून फेकायचे. एखादा दगड सावित्रीबाईंच्या कपाळावर बघा बसायचा, त्या दगडाला रक्त लागलेला असायचं. ते भरभरती जखम म्हणून सावित्रीबाई शाळेमध्ये जायचे. पोरीच्या समोर स्वतःचं दुःख स्वतःच्या हृदयामध्ये ठेवून सुद्धा पोरींना शिकवण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं. त्या पोरी सावित्रीबाईंना विचारायच्या, माई तुमची जखम दुखते म्हणून तुम्ही रडताय का? माई म्हणायच्या, पोरींनो जखम दुखते म्हणून नाही रडतो. या व्यवस्थेला ती जखम झाली आहे ना, ती जखम मला बघवत नाही, ती जखम मला बघवत नाही म्हणून डोळ्यात आसू येतो. माई आई काय असते ना, ती सावित्रीबाईंनी आम्हाला खऱ्या अर्थानं दाखवून दिली. ती सावित्रीबाई पोरींना शिकवत राहिली. पण हो, आमच्या पोरींनी तो रस्त्यावर पडलेला दगड ज्याला सावित्रीबाईंचं रक्त लागलं होतं ना, तो दगड घरी नेला, धुतला आणि त्या धुतलेल्या दगडाला शेंदूर लावला आणि त्याचा देव बनवला. आमची सावित्रीबाई आमच्या पोरींच्या लक्षात नाही राहिली हो. आणि ती लक्षात यावी म्हणून आजच्या ह्या जयंतीचं खऱ्या अर्थानं उपयोजन, या जयंतीचं खऱ्या अर्थानं महत्व आहे. थोडं म्हणतील की सर सावित्रीबाईंनी फक्त पोरींसाठी काम केलं, आमचं काय? असा साहजिक प्रश्न मगापासून पोरांच्या मनात येत असेल. मला माहित आहे तुम्ही साधे आहे. तुम्ही म्हणता की सर पापा की परी है, पर हम भी पापा के लाडले है सर, हमारा क्या आहे ना. मित्रांनो, तुमच्या घरात जी दीदी आहे ती सावित्रीबाईंमुळे शिकते. तुमच्या घरात जी आते आहे ना ती सावित्रीबाईंमुळे शिकते. तुमच्या घरात जी मामी आहे ना ती सावित्रीबाईंमुळे शिकते. आणि तुमच्या घरात सकाळी तुमचा डबा बनवून दिला, लहानपणी तुमचा भाग बनवून दिला आणि लहानपणे आपल्या बापाला सांगती जी झाली ना, अहो आपल्या संसारात राहू द्या, आपण आपला संसार कसाही करू, पण माझा पोरगा पोरगी शिकली पाहिजे म्हणून या दिवाळीला मला साडी घेऊ नका, माझ्या पोराची फी भरा ना, हे सांगणारी आई शिका. सावित्रीबाईंची देण आहे. म्हणून पोरांना सावित्रीबाई आमच्या सगळ्यांची माई आहे आणि त्या माईनं आम्हाला सगळ्यांना आमच्या महिलांना शिकवलं. म्हणून आजचा हा सुंदर दिन पाहतो. अशा सावित्रीबाईचं शिक्षण पुण्यामधलं बघता बघता त्या वाड्यात सुरू झालं. पोरींना शिकवायला सुरुवात केलं, पोरी वाढत गेल्या. पण शाळा सुरू होत असताना त्या सगळ्या व्यवस्थेला हे सगळं बघवलं नाही आणि म्हणून न बघवलेल्या सगळ्या व्यवस्थेला त्या ज्योतिरावांना सावित्रीबाईंना त्या सगळ्या व्यवस्थेला सांगितलं की आता गोविंदरावांकडे त्यांची तक्रार केली गेली आणि गोविंदरावांनी दोनच पर्याय ज्योतिरावांच्या समोर ठेवलं. एक तर तुला हे सगळं ते चालू आहे ते बंद करावं लागेल, नाही तर घर सोडावं लागेल. ज्योतिरावांच्या समोर प्रश्न आहे. आजपर्यंत बापाच्या ह्याच्याखाली सगळं वाढलं, आता समाजामध्ये जायचे कसं शक्य होईल? ज्योतिरावांनी त्या क्षणी घर सोडलं आणि ज्योतिराव पुण्यात येऊन राहायला लागले. अनेक जण धर्माच्या जातीच्या गोष्टी लावून आम्हाला भडकवतात. ज्योतिराव ज्या धर्मात जन्माला आले ना त्या धर्मातला कुठलाच माणूस समोर आला नाही. पुण्यात ज्योतिरावांना घरातून काढून दिलं त्यावेळेस ज्योतिरावांना घर उपलब्ध करून देणारा धर्मानं मुस्लिम होता, हे सुद्धा मला कार्यक्रमात सांगावं लागेल. म्हणून आमच्या भारतामध्ये अनेकदा आम्हाला जातीत आणि आम्हाला आमच्या धर्मात मिळवलं जातं. हे धर्मातले जातीत मिळवणारे कावळे खऱ्या अर्थानं सुरुवातीला खऱ्या अर्थानं आम्ही मोठं झाल्यावर ठेचले पाहिजे. ते कावळे आम्हाला ओळखता आले पाहिजे आणि ते कावळे ज्या दिवशी आम्हाला ओळखता येतील ना त्या अर्थानं खऱ्या अर्थानं माणूस म्हणून आम्हाला आमचा स्वतःचा
उत्कर्ष करता येईल. आणि ज्योतिरावांनी सावित्रीबाईंनी शिक्षणाची बोट बांधायला सुरुवात केली आणि बोट बांधत असताना एक एक पोरी शिकवायला सुरुवात केला. पोरी आता सुशिक्षित व्हायला लागल्या, शिक्षणाला नावाला पुढे जायला लागल्या. या शिक्षणात उभी राहिलेली फातिमा शेख बघता बघता पहिली मुस्लिम मुख्याध्यापिका झाली. सावित्रीबाईंच्या शाळेमधनं शिकणाऱ्या महिला बघता बघता पुण्यामध्ये आपलं स्वतःचं नावलौकिक म्हणू लागल्या. पण व्यवस्था बदलली नाही, व्यवस्था तशीच होती. ती व्यवस्था बदलण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिरावांच्या लक्षात आलं की आपल्याला कामाचा व्याप वाढवावा लागेल. म्हणून सावित्रीबाई क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी आणि लोकांना खऱ्या अर्थाने माणूस समजून सांगण्याचं काम ज्योतिरावांनी केलं. त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेंनी महिला मंडळाची स्थापना केली. महिला मंडळाच्या स्थापनेच्या माध्यमातून सावित्रीबाईंनी त्या काळामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतला. तुम्ही म्हणाल किती भारी, हळदी कुंकूचा कार्यक्रम तर आज पण होतो. आता थोड्या दिवसामध्ये चालू होईल तो कार्यक्रम हळदी कुंकूचा. सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतला, पण त्याच्यामध्ये घरात न वापरता येणारी वाणाची गोष्ट सावित्रीबाईंनी नाही दिली बरं त्या महिलांना. पोरींनो, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात काय द्यायचं माहितीये? आपण एकमेकीला देताना वाण देतो. वाण देणं म्हणजे तिच्याकडे काहीतरी एखादी गोष्टीचं आपण म्हणतो ना, मी तुझ्याकडे ते सुपूर्द केलंय, ते सुपूर्द करायचं असेल तर त्या मुलीला या वर्षी वाण देताना एखादं पुस्तक द्या, एखादं झाड द्या आणि एखाद्या पोराची शिक्षणाची शिदोरी सुद्धा त्या स्त्रीच्या पोटीमध्ये घाला. तिला सांगा हे जे हळदी कुंकू सुरू केले नाही आमच्या सावित्रीबाईंची देण आहे. पण सावित्रीबाईंनी हळदी कुंकू आमच्यासारखं नाही घेतलं. सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये पत्रक वाटले आणि पत्रक वाटून त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या पत्रकाच्या खाली टीप होती. या कार्यक्रमाला सर्व महिलांनी बहुसंख्येनं उपस्थित राहायचंय. पण कार्यक्रमामध्ये तुम्ही ब्राह्मण म्हणून यायचं नाही, तुम्ही मराठा म्हणून यायचं नाही, तुम्ही दलित म्हणून यायचं नाही, तुम्ही तुमची जात बरोबर गरीब आणि श्रीमंत बरोबर घेऊन यायची नाही. आलेल्या प्रत्येक महिलेला एकाच चटईवर बसायला लागेल तरच कार्यक्रमाला यायचं. ही आठ सावित्रीबाईंनी त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला टाकली आणि सावित्रीबाईंच्या हळदी कुंकवाला कोण म्हणाल कोणी चालू नसेल. रेकॉर्ड नोंद आहे, 1000 स्त्रिया त्या काळामध्ये पुण्यात हळदी कुंकू कार्यक्रमाला आल्या. गरज कशी माहितीये का? चमत्कार उनको दिखते नहीं जो घर से निकलते नहीं. मगाशी तुम्ही वाह म्हणाले होते. चमत्कार उनको दिखते नहीं जो घर से निकले भी नहीं. आता बोरीच म्हटलं, पोरांचा वाह कदाचित बाकडे गेला असेल. चमत्कार उन्हीं का होता है जो घर से निकलते नहीं. हम घर से तो निकले सही, हम घर से तो निकले सही, कारवा हमारा भी बन जाएगा और जिंदगी में चमत्कार भी हमारा हो जाएगा. आता कसं झालं माहितीये काय? ऐका ना पोरांनो, मी 12 वर्ष शिक्षण व्यवस्थेत आहे. असं लोक म्हणतात हाडाचा शिक्षक, मी मासाचा पण आहे. आणि वाटला अर्थ मला कळला, फक्त इतकंच आहे, व्यासपीठाच्या पुढे घेऊन जाताना मी इतकंच म्हणेल, सावित्रीबाईंनी खऱ्या अर्थानं आमच्या समोर प्रॉब्लेम कुठे माहिती काय? आमच्या समोर प्रॉब्लेम हा आहे की आम्हाला क्रांती करता काय येत नाही माहिती का? आमच्या घराच्या समोर आव्हान काहीच नाही बरं का. आमच्या घराच्या समोर जो उंबरा आहे ना, हा उंबरा आमच्या घरात सगळ्यात मोठी अडचण आहे. तुम्ही मला असं काढून टाका. आताच्या स्लॅबच्या घरांना उंबरे राहिले नाही. प्रॉब्लेम हा होतो, जी नवी येते तिचा नेमकं उंबऱ्याचा तो तांबा ठेवायचा कुठं? परत ती जी येते ती पण आता भुनाट आहे, ती फुटबॉलची मॅच पाहून आलेली राहते. त्याच्यामुळे तांबा घराचा नवरदेव, सॉरी तांबा उलट झालं वाटतं माझं. तांब्या घराचा नवरदेव बाहेर असं नाही होत, तांब्यासहित नवरदेव घरात येतो. असं सगळं होत असताना सावित्रीबाईंचं ज्योतिरावांच्या बरोबर सगळं शिक्षण पुढे पुढे सुरू आहे. महिलांचं काम सावित्रीबाईंच्या बरोबर सुरू आहे. आणि सावित्रीबाईंनी नुसतं महिला मंडळ स्थापन नाही केलं, त्यांच्यासाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतला नाही. सावित्रीबाईंनी महिलांच्या हाताला काम दिलं. आज तुम्ही तो हस्त उद्योगी त्या वस्तू बनवल्या ना, एका पोरांनी त्याच्या वडिलांनी ती पैठणीची वस्तू बनवली ना, सावित्रीबाईंनी 18व्या शतकामध्ये खादीच्या वस्तू बनवायला सुरुवात केली. खादीचा
प्रसार करण्याची सुरुवात केली. आज आम्ही खादी म्हटलं की महात्मा गांधींना ओळखतो. व्यासपीठाला मला नम्रपणे सांगावं लागेल, गांधीजींच्या अगोदर 70 वर्ष खादीचा प्रसार सावित्रीबाईंनी केला. हाही आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. मग सावित्रीबाईंनी नुसतं शिक्षण द्यायला सुरुवात केलं का नाही? इथली स्त्री नुसती शिकून चालणार नाही, तिच्या हाताला काम आलं पाहिजे, म्हणून त्या स्त्रीच्या हाताला काम द्यायला सुरुवात केलं. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांचं शिक्षणाचं आणि त्यांच्या स्त्री उद्धाराचं काम सातत्याने पुढे आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या लक्षात आलं, एक दिवस चालता चालता एक रस्त्यानं जाता जाता ज्योतिराव सावित्रीबाई रस्त्याला चालले. थोडासा सायंकाळचा वेळ अंधार पडायची रस्त्याच्या काटाकुटामध्ये विभळण्याचा आवाज येतो, विभळण्याचा आवाज येतो, रडचा आवाज येतो, रडणारा आवाज येतो. ज्योतिरावांनी बघितलं त्या काटाकुट्यामध्ये आवाजाकडे ज्योतिराव गेले. काट्या सावरल्या गेल्यानंतर त्या रडणाऱ्या आवाजाकडे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, एक स्त्री त्या काट्यामध्ये रडते. त्या स्त्रीला उचललं. त्या स्त्रीला उचलल्यानंतर समोर घेऊन रस्त्यावरती आले. तिच्या अंगाचे काटे झटकले. बघितल्यानंतर लक्षात आलं की स्त्री गरोदर आहे. आणि गरोदर असणाऱ्या स्त्रीकडे सावित्रीबाईंनी बघितलं. अरे गरोदर कोणाचं सुख तर माझ्या आयुष्यामध्ये नाही आलं, पण अशी कोणती अभागी स्त्री आहे तिच्या आयुष्यात गरोदरपणाचं सुख येऊन सुद्धा तिला काट्याकुट्यात पडावं लागतं. आणि चौकशी केली, ती स्त्री ही विधवा स्त्री होती. विधवा म्हणजे काय माहितीये? आज आपल्याला त्याचा नीट अर्थ नाही कळत बरं का. सावित्रीबाईंचं लग्न झालंय 9व्या वर्षी. त्या काळामध्ये 9 वर्षाहून अधिक जर मुलीचं वय असायचं तर तिला घोड नवरी म्हटलं जायचं. पुरी म्हणून तुम्ही 5वी पासून पुढच्या शाळेत अजूनपर्यंत कोणाचंच लग्न नाही झालंय, कोणाचं झालं नाही बघू नाही. अलीकडे तसं व्हायला लागलं. खात्री इथं नसेल झालं. अशी 9 वर्षाच्या वयानं मोठी असणारी पोरगी घोड नवरी म्हणून समजली जायची. पण तिचं लग्न 15 वर्षाच्या पोराबरोबर नाही व्हायचं. तिचं लग्न व्हायचं 30 वर्षाच्या, 35 वर्षाच्या, 50 वर्षाच्या, 55 वर्षाच्या म्हाताऱ्या बरोबरच असं म्हणावं. आणि ती आई तारुण्यात यायची आणि याची तार इथून काढायची. हा फोटोत असायचा आणि ती पोरगी आई तारुण्यात. आता जरी ऐकायला किळसवाणं वाटत असेल ना, त्या समाजाला नाही किळसवाणं वाटत. त्या समाजानं अशी आई तारुण्यात असलेल्या पोरीच्या 2 गोष्टी करायच्या. एक तर मगाशी प्रसंग सांगितला ना, तसं तिला सती पाठवलं जायचं. ती जर गेली नाही ना, त्या याच्यावर गेली नाही ना, तर तिला लाकडं घोषलं जायचं आणि तिला सती जायलाच लावायची. तिची नव्हती परवानगी, तिला नव्हतं वाटत मनाने, तिला जायलाच लागायची. ती व्यवस्था तिला सती जायला लावायची. आणि जी तयार नाही झाली ना, तिचं केशवपन केलं जायचं. अलीकडं पहा सर, आमच्या व्यवस्थेची व्यथा समजा. त्या काळात केशवपन का केलं जायचं तर नवरा मेला म्हणून बायांची केस काढली जायची. अलीकडे कुठं काढली जातं तुमचं तुम्ही अभ्यास करा. मी व्यासपीठावर आहे, बोलू नाही शकत, पण ही व्यवस्था आहे. आणि त्या स्त्रियांचे केस काढले जायचे. टकली झालेली स्त्री तुम्ही जरा चित्र समोर आणा. आणि त्या टकल्या झालेल्या स्त्रीचे केस आयुष्यभर टकलेच ठेवले जायचे. म्हणून आमच्या ज्योतिरावांनी त्या काळातल्या न्हाव्यांना, तिथल्या सगळ्या आजूबाजूच्या पुण्याच्या न्हाव्यांना जमा केलं आणि न्हाव्यांना सांगितलं, तुम्हाला चांगलं वाटतंय हे? अरे जी स्त्रीच्या गर्भात आपण जन्माला आलोय, तिचा नवरा मेला या तिचा दोष काय हो? तिनं मारला काय तो? तिनं नाही मारला हो. ह्या तो त्याच्या भयाने मेला, त्याच्या आजारपणाने मेला, त्याच्यामुळे मेला. त्या स्त्रीचा दोष काय हो? पण त्या न्हाव्यांना जेव्हा हे समजलं ना, 18व्या शतकात न्हाव्यांचा पहिला संप आमच्या ज्योतिरावांनी सावित्रीबाईंनी 18व्या शतकात केला. न्हाव्यांचा संप. न्हावी कोविड म्हणजे माफ करा, जातीचा उल्लेख करावा लागतो. कोविड काळात सुद्धा बंद नाही झाले, पण ज्योतिरावांनी व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवताना त्यांना थांबायला लावलं. तो न्हावी माझे मित्र नाभिक समाजाचे सर्व हे सगळे त्या ज्योतिरावांच्या त्या सगळ्या याच्यामध्ये सगळे सामील झाले. आणि त्यांनी तिथून पुढे ठरवलं की आम्ही आजपासून पुढे कधीच कुठल्या स्त्रीचे केस काढणार नाही. आणि असे केस काढायचे बंद केले. मग आता अशा स्त्रीला अंधाऱ्या कोठीमध्ये त्या घरामध्ये टाकलं जायचं. ती कधीच घरामधनं समोर यायची नाही. अशी स्त्री घरातच राहायची. आणि मग तिची व्यवस्था असू द्या अथवा त्या घरातल्या एखाद्या मोठ्या माणसाची बदललेली परिस्थिती असू द्या, त्यातनं त्या स्त्रीवरती अत्याचार व्हायचे, बलात्कार व्हायचे.
आणि त्यातनं जे अनावरास पोरग गर्भधारण व्हायचा ना, तसा प्रकार त्या स्त्रीचा झाला. आणि अशी गर्भारपणात असणाऱ्या स्त्रीला सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी बरोबर घेतलं, आपल्या घरी घेऊन गेले. घरी घेऊन आलेल्या स्त्रीच्या बरोबर तिथं तिची कोणाला माहिती मिळाली नाही पाहिजे. आणि माहिती मिळाली तर त्या स्त्रीवरती आणि ज्योतिरावांवरती सुद्धा, त्या काळातली माणसं त्यांच्यावरती सुद्धा त्यांना अडचण तयार होईल. म्हणून त्या स्त्रीचा गपचूपपणे तो गर्भ वाढवला गेला. आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर 9 महिन्यानंतर त्या स्त्रीच्या पोटातनं जो पोरगा जन्माला आला, त्या पोराचं नाव आहे यशवंत. आणि जिनं तो जन्माला घातला ना, तिचं नाव आहे काशीबाई. आणि ती ज्या जातीची होती ना, त्या जातीचं नाव आहे ब्राह्मण. अनेकांना असं वाटतं आपल्या गावाचं नाव पण ब्राह्मण गाव आहे. तुम्ही म्हणाल सर हे पहिल्यापासून आले, नुसते ब्राह्मणांवर बोलू राहिले. ज्योतिराव आणि सावित्रीबाई आम्हाला कळले नाही याचं कारण, ज्योतिरावांनी सावित्रीबाईंनी कुठल्या जातीसाठी नाही काम केलं. ज्योतिरावांचा विरोध इथल्या धर्माला नव्हता, इथल्या व्यवस्थेत जे अकांड अंधश्रद्धा चालू होती ना त्याला होता. ज्योतिरावांना जे पहिली शाळासाठी जागा दिली ना, ते भुली जातीला ब्राह्मण होते. जे शिकवायला शिक्षक तयार झाले ते सुद्धा ब्राह्मण होते. म्हणून विरोध इथल्या जातीला नव्हता, इथल्या जातीतल्या ज्या उच्चित विचारांच्या मनोवृत्तीला इथला विरोध खऱ्या अर्थानं ज्योतिरावांचा होता. अशा स्त्रीला घरी आणून त्या यशवंताचा जन्म झाला. पण त्या यशवंताला नाव काय द्यायचं? आणि ज्योतिराव आणि सावित्रीबाईंच्या त्या मनामध्ये कल्पना आली की ह्या पोराला तर समाज स्वीकारणार नाही, म्हणजे पोर असंच वाढेल, बेवारसपणे राहील. पण त्या पोराला त्यांनी स्वतःचं नाव दिलं, नुसतं नाव नाही दिलं. आज अनाथ आश्रमातनं पोरं दत्तक घेऊन पोरांना घडवणारे अनेक मायबाप मी पाहिले हो. पण 18व्या शतकात असा एक मायबाप जन्माला आला ज्यानं नुसतं पोराला नाव नाही दिलं, यशवंत. त्याचं कर्तृत्व सुद्धा यशवंत करून दाखवलं. त्या यशवंताला मोठ्यापणी डॉक्टर बनवलं. आणि डॉक्टर बनवून त्या यशवंताला सुज्ञ बनवून यशवंताला सांगितलं की तुला नुसतं आम्ही दत्तक घेतलं, पण आम्ही तुम्हाला पोरांसाठी काय द्यावं माहितीये? ज्योतिरावांनी स्वतःच्या पोरांना मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं, जर माझी सगळी संपत्ती ह्या यशवंताला तुम्ही द्या, पण त्यानं जर समाजसेवा केली नाही तर सगळी संपत्ती त्याच्याकडनं काढून घ्या आणि सगळी संपत्ती देशाला दान देऊन टाका. आणि हा यशवंत ज्योतिरावांनी दिलेल्या विचारांसारखा वाढला. काय व्हावं आमच्या महापुरुषांच्या पुढच्या पिढ्यांचं? अहो, आमदाराचं पोरग असलं ना ते पंचायत समितीचा सभापती होत, खासदाराचं पोरग असलं तर ते खासदार होत आहे, शेतकऱ्याचं पोरग शेतकरीच होत आहे. पण ज्योतिरावांच्या मुलाच्या आयुष्यात काय व्यथा यावं माहितीये? यशवंतराव आणि त्यांच्या पत्नी पुढे संपत्ती समाजासाठी देता देता शेवटच्या काळी अन्न पाण्या वाचून गेल्या. त्यांच्या सुनबाई यशवंतरावांच्या पत्नी ज्योतिरावांना जे बक्षीस पत्र मिळाले होते, जे सन्मान पत्र मिळाले होते, त्या सन्मान पत्र विकून त्यांना शेवटचा काळ घालवावा लागला. हा आमच्या इथल्या व्यवस्थेचा खऱ्या अर्थानं अंत आहे. महापुरुषांनी स्वतःची हयात इथल्या मातीसाठी घातली. पण महापुरुषांचे पण मला सांगायला सुद्धा आनंद वाटेल हो, त्या काळातला पुण्यातला सगळ्यात श्रीमंत शेठजी नाव सांगा बरं. नाही राहिला लक्षात. आमच्या लक्षात ज्योतिराव फुलेचे. का बरं? त्या काळामध्ये पुण्याच्या शेजारी 16व्या शतकामध्ये तुकाराम महाराजांचा जन्म झाला. 16व्या शतकात सांगा बरं देऊमध्ये श्रीमंत कोण होतं? तुकाराम महाराजांचं नाव शिल्लक आहे. 16व्या शतकात छत्रपती शिवरायांचं अजूनही नाव शिल्लक आहे. श्रीमंताचा इतिहास नाही लिहिला जात बरं का इथं. पुराण इथं कर्तृत्ववानांचा इतिहास लिहिला जातो. म्हणून खिशात पैसे रक्कम मिळवा, पैशाशिवाय जग चालत नाही बरं का. आज सुद्धा समाजात शेठ त्याला म्हटलं जातं ज्याचा खिसा गरम. म्हणून खिशात पैसा रगड मिळवा, पण पैसा सुद्धा ज्याला नतमस्तक होतो, ज्याच्या समोर नमस्कार करावा लागतो ना, त्याचं नाव ज्ञान आहे. आणि ते ज्ञान आपण भरभरून मिळवलं पाहिजे. ही विचारांची दुसरी शिदोरी या जयंतीच्या दृष्टीनं तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती वाहतो. सावित्रीबाई ज्योतिरावांनी हे सगळं काम सुरू केलं. पण आता ती गर्भारपणातली स्त्री एक स्त्री होती का?
मग ज्योतिराव सावित्रीबाईंनी त्या पंढरपूरच्या यात्रेमध्ये फिरायला सुरुवात केली आणि यात्रेमध्ये फिरता फिरता त्या स्त्रियांना सांगायला लागल्या की अशा स्त्री जर तुमच्या आजूबाजूला असतील ना, ज्यांच्या पोटामध्ये असे अनावृत गर्भ आहे, त्या स्त्रियांना सांगा भिडेवाड्यामध्ये तुमचा बाप आहे ज्योतिराव, त्या भावाकडे या, त्या सावित्रीबाईकडे या, त्या तुमचं बाळंतपण आम्ही करू. आणि सांगू सावित्रीबाईंनी 100हून अधिक असे बाळंतपण केले. हे सुद्धा इतिहासात नमूद घेण्यासारखी गोष्ट आहे. सावित्रीबाईंनी नुसतं त्या सगळ्या बाल सुद्धा गृहाची स्थापना केली, त्या मुलींना सुद्धा त्यांनी शिकवायला सुरुवात केली. असे अनेक कामं सावित्रीबाई ज्योतिरावांनी केली. हे सगळे कामं सहज होणं शक्य नाही. मी सावित्रीबाई ज्योतिरावांचा सगळा इतिहास आपल्या समोर उलगडत आहे. तो सगळा सांगत असताना मला हेही सांगावं लागेल. आपण म्हणत असाल की सर ज्योतिरावांनी हे केलं, सावित्रीबाईंनी ते केलं, हे ज्योतिराव करायचे काय हो? मी यांचा धंदा होता का? कारण अलीकडे असं झालंय, राजकारण शब्दाची व्याख्या जर मला कोणी विचारली ना, पोरांनो लक्ष द्या जरा, राजकारण शब्दाची कोणी मला व्याख्या विचारली ना, राजकारण म्हणजे सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी लढता लढता श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणजे राजकारण. आणि सावित्रीबाईंनी ज्योतिरावांनी हे राजकारण नाही केलं. इथल्या व्यवस्थेच्या लोकांची कधीच त्यांनी बाजार मांडला नाही. सावित्रीबाई ज्योतिराव त्या काळामधल्या पुण्यातले ते मोठे अधिकारी म्हणजे कलेक्टर लेवलचा दर्जा ज्योतिरावांना होता. असा कलेक्टर लेवलचा दर्जा असणाऱ्या ज्योतिरावांनी स्वतःकडे संपत्ती नाही केली. स्वतःची संपत्ती मिळवण्यासाठी ज्योतिरावांनी समाजाचा पैसा नाही वापरला. ज्योतिरावांनी एक कन्स्ट्रक्शन कंपनी काढली होती. तुम्ही म्हणाल सर सावित्रीबाई ज्योतिरावांनी त्यांनी फक्त समाजाचं काम केलं का? तर नाही. पुण्यामध्ये जो इन्फ्रास्ट्रक्चर पूल आहे, तो पूल ज्योतिराव फुलेंनी बांधलाय. गंमत अशी त्याच्या बाजूचे 2 पूल आमच्या सरकारनं दोनदा मानले, दोनदा पडले, पण ज्योतिरावांचा पूल नाही पडला. का बरं माहित आहे? त्यातलं सिमेंट भारी नव्हतं. त्यांनी जी निष्ठेचं सिमेंट वापरलं होतं ना देशाप्रतीचं, ते सिमेंट भारी होतं. ज्योतिरावांनी आज जी टाइम्स ऑफ इंडियाची इमारत आहे ना मुंबईला, ती ज्योतिरावांच्या कंपनीने बांधली आहे. बडोद्याला सयाजीराव गायकवाडांचा खाजगी मालमत्तेतला सगळ्यात मोठा राजवाडा घर आहे बडोद्याला सयाजीराव गायकवाडांचं. तो राजवाडा बांधण्याचं काम सुद्धा ज्योतिरावांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने केलं. पुण्यातले अनेक बांधकाम ज्योतिरावांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने केलं. म्हणजे ज्योतिरावांनी समाजाची व्यथेचा कधी बाजार मांडला नाही. आणि सावित्रीबाई ज्योतिराव खऱ्या अर्थानं काळाच्या कालवशामध्ये पडद्याच्या आड हलवून जायला लागले. शेवटच्या काळामध्ये ज्योतिरावांचं देहावसान झालं आणि देहावसान झाल्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई तरी सुद्धा थांबल्या नाही. पुण्यामध्ये 1897 साली प्लेग नावाची साथ आली पोरांनो. 2019 आठवतं ना सगळ्यांना? काय झालं होतं 2019 साली? का कोपरगाव मध्ये गौतम पाटीलचा कार्यक्रम झाला होता? नाही ना. 2019 साली कोविड आला होता. तो कोविड झाला की ऍटलिस्ट माणूस 2-4 दिवस आपल्या बरोबर राहायचा तरी. पण 1897 ला प्लेग नावाचा आजार आला. ते जुने माणसं त्याच्याबद्दल जास्त सांगू शकतील. असं म्हणतात की काखेत गोळा यायचा आणि काखेत गोळा आला की पुढच्या 24 तासात माणसाचं तिकीट कापायचं, माणूस फोटो आणि चिता मशानभूमीत राहायची. 24 तासात असा प्लेग नावाचा इतका भयंकर आजार आला ना. जुन्या जाणले तुमचे आणि माझ्या मागे सगळे माझे ज्येष्ठ बसले हे सगळे त्याच्याबद्दलचे अनुभव सांगतील. त्यांचे आजोबा, काहींचे वडील त्याच्यामध्ये सर्वाईव्ह झाले असतील, राहिले असतील. या सगळ्या माणसांनी त्या काळामध्ये सगळ्यांनी त्या आपल्याला सगळ्यांना आपल्या वाढवडिलांना त्या ठिकाणी सुरक्षित ठेवलं. हा प्लेग इतका भयंकर होता. या प्लेग वरती काहीतरी सरकारनं करावं म्हणून त्या पुण्यातल्या कलेक्टर लेवलचा दर्जा असणाऱ्या त्या ज्योतिरावांच्या पत्नी सावित्रीबाई, या सावित्रीबाईंनी प्लेगच्या त्या रोग्यांना सगळ्यांना एका ठिकाणी जाऊन त्या सगळ्यांसाठी एक विलगीकरण केंद्र त्या ठिकाणी स्थापन केलं ससाण्याच्या माळावरती. आणि त्या ससाण्याच्या माळापर्यंत ते सगळे पेशंट तिकडे पाठवली जायची. पण डॉक्टर कुणी यायला तयार नाही. म्हणून त्यांनी स्वतःचा मुलगा असणारा आपली गंमत कशी झाली हे माहिती आहे काय? आज समाज व्यवस्थेचं समाजसेवेचं व्रत धारण करणारी नेते मंडळी आम्हाला सांगतात. आज सुद्धा तालुक्यात निवडणुकीचा कार्यक्रम झाला हो. सगळ्यांनी सांगितलं आम्ही पक्षांतर करतोय. कारण काय? म्हणजे विकास आहे. पक्षांतरणाची कारण आमच्या समोर विकास दिला जातो. आज पक्षांतरणाची कारण पुराणं तुम्हाला कळत नसेल. कार्यकर्ता होऊ नका बरं का. या जगातला सगळ्यात अवघड कार्यक्रम आहे कार्यकर्ता. कारण तो फक्त झेंडा घेऊन
आणि सावित्रीबाईंनी आपल्या यशवंताला पोराला डॉक्टर बनवलं होतं. मिलिटरी हॉस्पिटल मधनं त्यांना सांगितलं तुम्हाला ते हॉस्पिटल बघावं लागेल. यशवंतरावांनी ते हॉस्पिटल बघायला सुरुवात केली. एक दिवस सावित्रीबाईंच्या कानावर खबर आली, एका त्या ससाण्याच्या माळापासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका गावामध्ये पांडुरंग नावाचं पोरग आहे. त्या पोराला म्हणे साथ लागली, गावामध्ये कोणी जायला तयार नाही, मायबाप पाहायला तयार नाही, गावामध्ये हे पेशंट आलं पाहिजे ससाण्याच्या माळावर, म्हणून 10 किलोमीटर सावित्रीबाईंच्या गावामध्ये गेला आणि 10 किलोमीटर त्या पोराला खांद्यावर घेतलं आणि 10 किलोमीटर त्या सावित्रीबाई ससाण्याच्या माळापर्यंत त्या पांडुरंगाला घेऊन आल्या. आणि त्या पंढरपूरचा पांडुरंग कदाचित त्या वारकऱ्यांना लाभला असेल नाही, पण हा पांडुरंग मात्र आमच्या सावित्रीबाईंना कसा लाभला माहितीये. त्या 10 किलोमीटर घेऊन येणाऱ्या पांडुरंगाला मात्र सावित्रीबाईंनी वाचवलं, पण त्या पांडुरंगाचा संसर्ग मात्र सावित्रीबाईंना झाला. आमच्या सावित्रीबाईंना माणसं सांगायची, माई तुमचं आता वय झालं, आम्ही करतो की. सावित्रीबाई म्हणायच्या, माझ्या ज्योतीनं नुसती अक्षरांची ज्योती माझ्या हातात नाही दिली, माझ्या ज्योतीनं फक्त अक्षरांची ज्योती माझ्या हातात नाही दिली, माझ्या ज्योतिरावानं समाज सेवेचं व्रत सुद्धा माझ्या हाती दिलंय. ते ज्योतिराव सहस्त्रधारांनी आकाशात बघत असतील आणि अभिमान वाटत असेल त्या ज्योतिरावांना. ज्या सावित्रीला मी घरात काढून घराच्या बाहेर आणलं ना, ती सावित्री काय काम करते आणि या सावित्रीच्या देहाचं होईल तरी काय हो. प्रत्येक स्त्री आज आढेव मरण मागते, या सावित्रीला आढेव मरण तर नाही आलं ना हो. ज्योतिरावांनी त्यांच्या मागे मला ठेवला असेल त्याचं कारण सावित्री त्या वराला फेऱ्या मारताना तो सत्यवान कुणाच्या आयुष्यात येईल का नाही, पण या सावित्रीच्या आयुष्यात तो ज्योतिबा जातो जन्माला पाहिजे. म्हणून मला शेवटच्या क्षणापर्यंत माणसांसाठीच राबलं पाहिजे आणि अशा सावित्रीमाईच्या विठ्ठलाला घेऊन त्यांच्या संसर्गाने त्यांचं देहावसान झालं. सावित्रीमाई युगाचा बघता बघता अस्त झाला, पण चरित्राचा अस्त होतो. चरित्राचा अर्थ होत नाही. गुरु ठाकूर असं म्हणतात की असे जगावे सातारावर आव्हानाचे लावून तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला प्रवेश. आयुष्याच्या अंती असं जगावं की आयुष्याला भिडतानाही वेळ व्हावी कातर आणि ज्याला ज्याला कळावं त्याचा स्वर व्हावा कठोर आणि आयुष्याला सांगावं की हे संकट आणलो सहस्र हाताने या, तुमच्याशी लढायला मी आहे 73. अशा 73 असणाऱ्या सावित्रीमाई शरीर रूपाने जरी आमच्यातून गेल्या ना, आज माझ्या व्यासपीठाच्या समोर त्या सावित्री सहस्र नजरेनं माझ्याकडे बघताय. त्या सावित्री या देशाचं प्रतिनिधित्व करताय आणि त्या सावित्री जेव्हा सिंदूर नावाचं आमच्या देशानं पाकिस्तानच्या विरुद्ध जेव्हा मिशन राबवलं होतं, मिशन सिंदूर, त्या दिवशी जगानं आमच्या ह्या 2 सावित्री पुन्हा बघितल्या. त्या 2 सावित्री खऱ्या अर्थानं सावित्रीमाईंच्या रूपानं पुन्हा आम्हाला भेटायला आल्या असतील. ही सावित्री आम्हाला पुन्हा पुन्हा येते, पुन्हा पुन्हा भेटते. पण मुलींनो, ती सावित्री आता भेटायला येण्याऐवजी, नुसती सावित्रीची वेशभूषा करण्याऐवजी ती सावित्री मला मला बनता येईल काय? पोरांनो, तुम्ही म्हणाल की सर सावित्रीचं झालं हो, आमचं काय? पण त्या सावित्रीला उभा करणारा ज्योतिराव पोरांनो तुम्हाला होता आलं पाहिजे. इतकं शिका. या जगात कुणी सांगतं की बायबल घेण्यानं माणसाचा बरे उत्कर्ष होतो, गीता वाचल्यानं माणसाच्या आयुष्यात चमत्कार होतो, कुराण वाचलं की म्हणे माणूस जहान्नम मध्ये जातो. पण मी सांगेल, शाळेची पुस्तकाने शिक्षण नावाचा अभ्यास केला की माणसाचा उत्कर्ष होतो आणि हा उत्कर्ष शाळेच्या बाहेर बसणारा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात घडवून दाखवला आणि तो उत्कर्ष खऱ्या अर्थानं आपल्याला करता आला पाहिजे. तो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये व्हावा. जेवढं शेवटचं आपल्याकडे मागतो. तुम्ही शांत बसला. खरं म्हणजे शिक्षकाचा तास 45 मिनिटाचाच असावा. त्यातला 45 मिनिटाच्या पुढे गेलेला तास
कितीही चांगला शिक्षक असला तरी आपल्याला नको असतो. त्यात मी बक्षिसांच्या मध्ये आलेला माणूस आहे, त्याच्यामुळे बक्षिसांच्या मध्ये तर अजिबातच नको. त्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मध्ये येऊन सुद्धा तुम्ही माझं सगळ्यांनी शांत ऐकून घेतलं. मागे बसलेली पोरं एकमेकाला टुचके देत होती आणि सांगत होती, बराच वेळ झाला, संपवायचं कधी, मला तर अर्जंट जायचंय. बायानं सांगितलं शनिवारची शाळा आहे, अर्ध्या दिवसात सुटणार आहे. पोरी म्हणाल्या आज संध्याकाळ त्याला कार्यक्रम आहे, आम्हाला तर टीव्ही बघायची आहे, आणि मग या सगळ्यांमध्ये यांचं सगळं कधी संपणार आहे आणि मी कधी घरी जाणार आहे. पण हे सगळं होताना सुद्धा तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं. अलीकडे पोरं शांत बसत नाही, बापाला सुद्धा हू आर यू असा प्रश्न विचारणारी पोरं. पण मला सुद्धा तुम्ही माझ्या सगळ्यांचं माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज कुणीच कुणाचं ऐकत नाही, तरी सुद्धा आपण सगळ्यांनी माझं ऐकलं. जगदंबा शिक्षण मंडळाच्या वतीनं आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं, माध्यमिक विद्यालयाच्या निमित्तानं आदरणीय शिंदे मॅडम, आजकाल त्यांचं नामांतरण झालं असं मला सहज ऐकायला मिळालं. बहादुर मॅडम, त्यांनी सुद्धा आपल्या कर्तृत्वानं खऱ्या पद्धतीनं नामानं बहादुरी केली. अशा बहादुर मॅडम यांचा सुद्धा मी सहज आभारी आहे. एकेकाळी आम्ही दोघं सहकारी समन्वयक शिक्षक होतो, असे आदरणीय साईनाथजी आहेर सर यांचा सुद्धा मी सहज आभारी आहे. त्यांच्या कारणानं मला या ठिकाणी येता आलं. पण मला सगळ्यांना स्मरण करून द्यावं लागेल, मी ह्या शाळेमध्ये या अगोदर एकदा असाच शिवजयंतीच्या प्रमुख पाहुणा म्हणून आलो होतो, म्हणून पुनश्च एकदा येण्याचा भेटण्याचा योग आपल्या सगळ्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाला. आजच्या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष असतील, आदरणीय सोनवणे साहेब असतील, सर्व सन्माननीय व्यवस्थापक मंडळ असेल, नव्यानं निर्माण झालेली शालेय सुरक्षा आणि विकसन समिती असेल, शालेय व्यवस्थापन समिती असेल, जो शाळेचा आत्मा समजला जातो, या सर्व समन्वय समितीच्या अध्यक्ष आणि सर्व कोर कमिटी मेंबर या सगळ्यांचं सुद्धा मी सहृदय आभारी आहे. हा सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांच्या वतीने राबवला गेला, अशा सांस्कृतिक मंडळाचं, त्यांच्या सगळ्या समन्वयक शिक्षक आणि सर्व विद्यार्थी मित्रांचं सुद्धा मी सहृदय आभारी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी एकच म्हणेन, शुभेच्छा देताना की ह्या गटातून पिलोमुडावर दिव्य ठेवली शक्ती, आकांक्षांचे पंख असावे, पण उंबरठ्यावरती महापुरुषांची भक्ती. आणि ही भक्ती आपल्या सगळ्यांचा कसा आपल्या सगळ्यांच्या समोर येतो आणि मला बोलवलं, याबद्दल मी सगळ्यांचा सहृदय आभारी आहे. ज्यांच्यामुळे मला आपल्या समोर बोलता आलं त्या माझ्या माय आणि बापाला, ज्यांच्या अभय कष्टातून उभं राहिलो त्या माझ्या आई वडिलांना, आणि ज्यांच्यामुळे आपल्या समोर बोलता आलं त्या माझा आराध्य छत्रपती शिवराय राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महान नमस्कार करतो आणि आपल्या सगळ्यांचा माझा भेटो. धन्यवाद.